आणि त्याच्या साथीनं अनिरुद्ध मोरे ही जोडी आपण पाहतो। सखदेव संघासाठी सुवर्ण संधी असेल प्रत्येक विकेट करिता अंकुश जंगम यांच्या माध्यमातून प्रत्येकी विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल। पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेटने पहिला बॉल विस्तार स्ट्रोक हवेमध्ये चेंडू जेसाठी ट्राय करणं गरजेचं होतं। पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे, सिंगलने टीमचं अकाउंट ओपन झालं धावसंख्या 1 या अंकावरती। पहिला बॉल उत्तम दर्जाचा होता, विकेट करण्याचा प्रयत्न टॉपेज होता, फटका बसला गेला होता, बराचसा वेळ मात्र चेंडू उंचावला होता आणि तिथे मात्र सिंगल अंकित केली गेली आहे। पहिली धाव येते, पहिल्या धावी टीमचं अकाउंट ओपन झालं धावसंख्या 1 या अंकावरती। बैठू हो बुला रहा है 20 धावेच्या आतमध्ये रोखलं गेलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज अंकुश जंगम यांच्या माध्यमातून टीम सखदेव संघासाठी। पुढचा बॉल अनिरुद्धसाठी यावेळेला शॉटन पूल केला, बॅटर स्क्वेअरला एक क्षेत्र निवडलाय, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी। दमदार शानदार चौकार अनिरुद्ध मोरेच्या पाठमधून येतो, या इनिंग्स मधला पहिला चौकार। चौकाराने मात्र धावसंख्येचा फरक आपण पाहतोय आपण 5 या अंकावरती। चला पॅव्हलियन मध्ये जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती असेल आपण शांतता राखा। टीम वलबन संघ षटकातला पुढचा बॉल राईट अप ओव्हर द विकेटने यावेळेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, अचूकता ठेवली गेली, कुठल्याही स्पॉटवरती हा चेंडू डिलिव्हर्ड केला गेला आणि तिथून हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपामध्ये निघतोय। धावसंख्येचा फरक आपण पाहतोय 6-5 धावा त्या धावफलकावरती आहेत। पहिल्या क्रमांकाचा षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज अजित इथून आपण पाहतोय आज संपूर्ण दिवस त्याच्या नावावरती राहिला, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेला आणखी एक दर्जेदार चेंडू, चांगली गोलंदाजी आपल्या यजमानी पदामध्ये करत असताना चांगली गोलंदाजी अजितची आतापर्यंत राहिली आहे। 4 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावा त्याने मात्र खर्च केलेत। जर मैदानाचे व्यवस्थापक निलेश शिंदे आमच्याशी संपर्क साधा। षटकातला पुढचा बॉल राईट अप ओव्हर द विकेटने अनिरुद्ध मोरे करिता यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे काय घडले देखील पाहावं लागेल, सिंगल जरूर मिळेल। या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 6 या आकड्यावरती पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती आहे। 5 चेंडूचा खेळ झाला, 6 धावा धावफलकावरती आहेत, अंतिम बॉल शिल्लक आहे। 6 धावा धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ होता। अजित आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय, अग्रेसर कामगिरी आतापर्यंत त्याने राखली आहे। तरी आपण कर्णधारांना ठेवलेला विश्वास तो विश्वासाला सार्थक ठरलाय। षटकातला अंतिम बॉल तो यावेळेला ऑन साइडला टर्न केला इनटू द गॅप, चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार आला बाबू तांबेच्या बॅट मधून। या षटकाराने धावसंख्या उंचावती आहे, डबल अंकामध्ये पोहोचते जाऊन पोहोचली आहे ती 12 या अंकावरती। पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय बिनगडीबाद 12। एक चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना शिंदे संघ आपल्या या नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना डावाची सुरुवात अप्रतिम, एक चौकार अनिरुद्ध मोरेच्या बॅटमधून तर एक षटकार आपण पाहतोय बाबू तांबेच्या बॅटमधून। 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। षटक क्रमांक 2 मध्ये आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल? षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहू शकाल सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस मिस्टर ऋतिक मार्गस्थ केल्या ऋतिकला। पहिल्या षटकामध्ये अजितने 12 धावा खर्च केल्या। षटक एंड वरती अनिरुद्ध मोरे दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत, आक्रमक शैलीचे आहेत आणि अशा स्थितीमध्ये ऋतिकला गोलंदाजी करायची आहे, अचूकता राखावी लागेल, प्रभावीशाली गोलंदाजी करावी लागेल। पहिला बॉल बॅटने स्लॉग इट ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता। अनिरुद्ध थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय, संघर्ष करताना पाहायला मिळतोय, मात्र लय मध्ये आतापर्यंत नाही दिसत आहे। एक धाव इथे मात्र जरूर मिळेल,
एक धावेने टीमची धावसंख्या 13 या अंकावरती पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. निलेश शिंदे मैदानाचे व्यवस्थापक आम्ही सातत्याने आपल्याला सूचना करतो की तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. इथे लाईटची व्यवस्था करायची आहे. यावेळेला मात्र फेकून दिलाय बॅकवर्ड क्युअर लेग सीमा पलीकडे 6 धावांसाठी हँडसम षटकार. बाबू तांबे ऑन फायर. आक्रमकता दाखवली जाते, तीव्रता दाखवली जाते आणि इथे षटकारांची आतिषबाजी देखील पाहायला मिळते. या षटकारानं मात्र धावसंख्या उंचावतीये, भरारी घेते 19 या अंकावरती. षटकातला पुढचा बॉल राईट टर्न ओव्हर द विकेटने. यावेळेला ऑन साइडला बुवा चेंडूला टर्न केला इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या दर्जाचं गॅप सिलेक्शन. चेंडू सीमारेष पलीकडे 4 धावांसाठी. या 4 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे एकंदरीत 23 या अंकावरती. धावसंख्या जर रोखली गेली तर अंकुश जंगम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज टीम सदैव संघाला दिलं जाईल. 30 या धावसंख्येच्या आतमध्ये रोखलं तर मात्र 500 रुपये दिले जातील. धावसंख्या 23. 3 चेंडूचा खेळ झाला. एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करतोय टीम शिंदी संघ. नाणेफेकी गमावल्यानंतर वाट्याला आली ती मात्र फलंदाजी आणि फलंदाजी करत असताना शिंदी संघ अतिशय धोरणादार फलंदाजी करतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा क्षेत्र चांगला निवडला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत असताना निघून जाईल. आणखीन एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग. बाबू तांबे या मॅच मध्ये आक्रमक झाला. प्रत्येक बॉल वरती तो हल्ला करतोय, प्रत्येक बॉल वरती आक्रमकता दाखवतोय. या 4 धावांनी टीमची धावसंख्या 27 या अंकावरती. सातत्याने फलंदाज शफल होऊन खेळतोय आणि त्याचा अधिक फायदा त्याला या मॅच मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातला पुढचा बॉल राईट अप ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेला ऑन साइडला मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि निघून जाईल. पुढे एका 6 धावांसाठी. षटकारांची दिवाळी, षटकारांची आतिषबाजी, षटकारांचा पाऊस, षटकारांचा वर्षाव या मैदानाच्या आतमध्ये केला जातो. या 6 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल तब्बल 33 या अंकावरती. याच्यामध्ये आपण पाहिलं तर 3 षटकार आणि 2 चौकार हे बाबू तांबेच्या बॅटमधून आले. म्हणजे पहा किती आक्रमकता दाखवली जाते. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक 33 धावा धावफलकावरती. इथे सदैव संघाने घेतलेला निर्णय त्यांच्या बाजूने घातक ठरताना दिसतो. राईटचा इशारा इथे देखील आलाय. एक्स्ट्रा धाव इथे देखील मिळेल. 34 धावा धावफलकावरती आणि तिचा गौल जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा मानस झाला. हा मानस घातक ठरताना पाहायला मिळतो. 34 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक. फलंदाज शफल झाला. यावेळेला मात्र स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे निश्चितपणाने प्राप्त होईल. एक धावेने टीमची धावसंख्या 35 या अंकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्येचा फरक आपण पाहतोय 35 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावांची लयलूट होताना आपण पाहिले तब्बल धावा मात्र 23. शेवटचा षटक जर निर्धाव हाताळला तर अंकुश जंगम यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. भाई मैं ऑटोमेटिक है बस क्या सभी के इसके बाद चप्पल भी नहीं मैंने मारा. यावेळेला मात्र पहिला बॉल इथून संधी होती ती देखील गमावली. या षटकारानं धावसंख्या भरारी घेते 41 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी दोन्ही एंडने पाहायला मिळते, परंतु बाबू तांबेला रोखणं आता कठीण वाटू लागलं. अगदी आक्रमक झाले या मॅच मध्ये. प्रत्येक बॉल वरती तो आक्रमण करतो, प्रत्येक बॉल वरती तो तीव्रता दाखवतो. प्रभावीशाली फलंदाज, कौशल्याचा वापर. यावेळेला मात्र कट केला गेलाय चेंडूला गली रिजन मधून. आउटफील्ड फास्ट आहे. पहिली धाव इथे कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कंप्लीट केली आहे. 2 धावा इथे मात्र अंकित. इथे मात्र 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती 43 धावा त्या धावफलकावरती जोडल्या गेल्या.
अगदी विचार केला ना तर एक चांगली धावसंख्या या फॅट नाईट मध्ये पाहायला मिळेल. कारण नाईट ची स्पर्धा आपण पाहतोय इथून थोडंसं दमट वातावरण थोडासा का होईना परंतु प्रकाश देखील आपल्याला कमी जाणवतो. प्रकाश झोतातली ही स्पर्धा यावेळेला मात्र पाहिलं तर ऑनराईज खेळण्याचा प्रयत्न आमकडे चेंडूला ढकलला. पहिली धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. सिंगलने धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 44 धावा धावफलकावरती. अजून देखील पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्लॉट ओव्हर मध्ये आपण पाहतोय गोलंदाज मनीष जंगम आहे ना, या स्पर्धेकरिता खूप सारी मेहनत त्यांनी घेतली आहे. नितीन जंगम असतील, त्यानंतर अजित असतील, या सर्वांनी खूप सारी मेहनत घेतली आहे. शॉर्ट अँड पुल, पॉवरफुल अँड सक्सेसफुल षटकार. या षटकारानं अर्धशतक पूर्ण होत आहे टीम शिंदे संघाचं. धावसंख्येचा फलक आपण पाहतोय 6च्या साह्यानं धावा पोहोचले 50 धावा धावफलकावरती. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होते टीम शिंदे संघाचं. मात्र जे टार्गेट मनात ठेवलं होतं त्या टार्गेट पर्यंत जरूर पोहोचलाय टीम शिंदे संघ. मनीष जंगम षटकाला पुढचा बॉल घेऊन यावेळेला आउट साइडला आणखीन एक उडून दिलाय. आउट ऑफ द पार्क 6 धावा. हाय अँड हँडसम षटकार. अनिरुद्ध मोरे इथून मात्र आपला रंग बदलतोय. ज्या पद्धतीनं बाबू तांबेने फलंदाजी केली अगदी त्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते. त्याला चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. जुना चेंडूचा वापर असेल. अंतिम षटक मार्गस्थ आहे. या 6 धावेने धावसंख्या अब तक 56 धावा धावफलकावरती. चांगली टोटल, चांगलं टार्गेट उभं करत असताना शिंदे संघ या असोसिएशन्स मध्ये त्यांचा सातत्याने बोलबाला राहिलाय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये देखील आपलं वर्चस्व राखतायत. त्यावेळेला अकुट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि इथून काय घडले तर क्षेत्ररक्षकाची चुकी पाहायला मिळाली. 2 धावा तर मात्र इथे जरूर आले. तिसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलं आणि तिसरी धाव सुद्धा इथे सहजरित्या कंप्लीट केली गेली आहे. या 3 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 59 अर्थातच 59 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय एकंदरीत 5. अंतिम चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती टार्गेट सेट होईल. षटक कंप्लीट झाले का? माफ करा, 59 धावा. 60 धावांचं लक्ष असेल टीम चकदेव संघासमोर. या मैदानाचे व्यवस्थापक निलेश शिंदे यांनी इथे संपर्क साधायचा आहे. काही हॅलोजन बंद आहेत ते चालू करायचे आहेत. या मैदानाचे व्यवस्थापक निलेश शिंदे यांनी इथे आमच्याशी संपर्क साधायचा आहे. हे पहा, आताची ही जर मॅच चकदेव संघाने चेस केली तर अंकुश जंगम यांच्याकडून 5000चं बक्षीस लावलेलं आहे. सुवर्ण संधी आहे चकदेव टीमला. चला, वलवण ए संघाचा कर्णधार, वलवण ब संघाचा कर्णधार आणि विजय संघाचा एक प्रतिनिधी आपण या ठिकाणी फायनल साठी ड्रॉ करणार आहोत. 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. एक चिठ्ठी जी उचलली जाईल ती थेट फायनल मध्ये असेल. 2 चिठ्ठ्या ज्या असतील त्या सेमीफायनल साठी पात्र ठरतील आणि सेमीफायनलची मॅच ही 2 षटकांची असेल. ही सूचना आपण लक्षात घ्यायची आहे. वलवण ए, वलवण बी नंतर कोणत्या प्रकारची तक्रार स्वीकारली जाणार नाहीये. आणि चालू असलेल्या संघातला एक प्रतिनिधी या ठिकाणी आपण फायनल साठी ड्रॉ करत आहोत.
ज्या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचली होती इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करणार आहोत. समझेगा तो तेरे को बैठ जा. कोई भी मत जाओ, रहने दो. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल रायगड विरुद्ध ठाणे, अर्थात वलवड ए विरुद्ध वलवड बी, आणि विजय संघाला फायनलचं तिकीट मिळणार आहे. पहा सगळे संघ जोर लावा. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही फायनल मध्ये प्रवेश केलाय, आता देखील तुम्हाला फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर 18 चेंडू मध्ये 60 धावा डिफेन्स करा. सगदेव संघाने मॅच जर चेस केली तर अंकुश जंगम यांच्याकडून 5000चं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. सुवर्ण संधी आहे संघाला. आणि अजित जंगम यांना प्रत्येक 6 साठी 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे अंकुश जंगम यांच्याकडून. जर काय सगदेव संघ या सामन्यामध्ये क्वालिफाय झाला तर निश्चितपणाने मला वाटते सगदेव गावामध्ये दिवाळी साजरी होईल. अठरा चेंडू 60 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. फलंदाज आपण पाहतोय अजित आणि त्याच्या साथीने. अरे बॉलरचं नाव काय? हे मित्रा बॉलरचं नाव. पॉवर प्लेचा इशारा पंचाच्या माध्यमातून होतोय. मॅचकडे आपण वळतोय. विजयाकरिता लक्ष आहे 18 चेंडू 60 धावा. पहिला षटक विकास मोरे. पहिला बॉल घेऊन पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला गेला. पहिल्या मॅच मध्ये देखील दमदार गोलंदाजी केली होती विकास मोरेनं, आणि इथे मात्र तो फायनल मध्ये पोहोचणार. त्यामुळे दोन्ही टीम साठी करवा मरो, डू ऑर डाय, अभि नाही तो कभी नाही, जिंकू किंवा मरू अशा स्थितीमधला हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिंदी बनाम चकदेव. पहिला चेंडू मात्र डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेला. पुढचा बॉल घेऊन विकास मोरे. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे, सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी अजित सांगतोय आंबे किसी से काम नाही. या इनिंग्स मधला हा पहिलाच जोडली गेली आहे. एकंदरीत 4 या अंकावरती. 4 रन है ना. अरे उसको उचला. विकास मोरे राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. इथे काय घडले देखील पाहावं लागेल. एक सिंगल तर जरूर कंप्लीट केले. त्यानंतर पंच आमच्या बाजूने वळण घेतात. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. या 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. ती मात्र 6 धावा. या मैदानाचे व्यवस्थापक निलेशजी शिंदे साहेब यांनी इथे संपर्क साधायचा आहे. मैदानावरती काही हॅलोजन बंद आहे ते चालू करायचे आहे. हॅलो हॅलो. मंडळाचे व्यवस्थापक शिंदे साहेब यांनी हे जे हॅलोजन बंद आहे ते चालू करायचे आहेत. नाहीतर पुढे मग आम्ही त्याबद्दल जे काही निर्णय असेल तो निर्णय घेण्यात येईल. लवकरात लवकर चालू करायचे आहेत कारण का बॉल दिसत नाहीये. 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 12 धावा. पोषक ठोसा या ठिकाणी दिला जातोय सगदेव संघाच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग करत असताना फलंदाज अजित. यावेळेला काय केले देखील पाहायला लागेल. नशिबाची साथ मिळत असताना हा देखील आलाय चौकार. या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल तब्बल 16 या अंकावरती. चांगली फलंदाजी अजित आणि गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळते. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावरती. पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईट 1+, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. चांगला खेळ. सजना मारून घ्यायचं. शाबाश. विकास मोरे षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत.
चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंचा दमदार खेळ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. जर मॅच चौथ्या संघाने जिंकली तर अंकुश जंगम यांच्याकडून त्यांना रिसॉर्टला आजची पार्टी संध्याकाळची जी आहे ते रिसॉर्टला मिळवून देण्यात येईल. या वेळेला मात्र पाहिलं तर निश्चितपणाने एक धाव इथे मात्र जरूर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. सिंगल आली अंतिम बॉलवरती. या सिंगलने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 17 धावा. 60 धावांचं लक्ष्य गाठत असताना विचार केला तर 17 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल विकास मोरे यांचा मात्र इथून शिल्लक. या वेळेला मात्र पाहिलं तर एक धाव इथे मात्र जरूर वेळ. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि विजयाकरिता इथून मात्र आवश्यकता आहे 12 चेंडू 42 धावा. प्लेयर बॉलर का नाम बताना. काय नाव. अमय कायको मत ना ब्रो. टेबल बहुत हिल रहा है. टेबल बहुत हिल रहा है. या ठिकाणी आमचे मुख्य मान्यवर काही क्षणामध्ये या ठिकाणी प्रस्थापित होणार आहेत. या विभागाचे माजी नगरसेवक माननीय माजी नगरसेवक उदेश पाटेकर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत आणि त्यांचं शुभागमन काही क्षणामध्ये या ठिकाणी होणार आहे. तर विनंती असेल ग्राउंड व्यवस्थापकांना की आपण इथे लाईटची व्यवस्था करायची आहे. गोलंदाज सज्ज इथून मात्र गोलंदाजी करण्याकरिता अमय येतोय. 12 चेंडू 42 धावांचं आव्हान. खऱ्या अर्थानं मोठं आव्हान आहे परंतु क्रिकेटच्या पटलावरती काही असं पॉसिबल मात्र नाहीये. मागील मॅच देखील आपण पाहिली. वलबन संघाने ज्या पद्धतीने विजय साकारला त्यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू गली रिझनमध्ये निघून जाईल. ज्या ठिकाणी मात्र सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा जोडल्या जातील. एकंदरीत 29 धावा. नॉन स्ट्रायकर अजित आहे ना. प्रत्येक बॉल मागे आपल्याला इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. 11 चेंडू 41 धावांची आवश्यकता अजून देखील सामना जिंकण्याकरिता टीम सखदेव संघाला. ही स्पर्धा जसजशा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते तसतशी मान्यवरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र पाहिलं तर आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा झाला. एक्स्ट्रा धावणे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 20 धावा. अजित जंगम यांनी 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर माननीय संतोष जाधव वल्लभन यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचे कॅश प्राइज अजित जंगम यांना दिलं जाईल. धावसंख्येचा फरक आपण पाहतो 20 धावा धावफलकावरती. अजून देखील पाहिलं तर एक मोठं टार्गेट आहे टीम सखदेव संघासाठी. प्रत्येक बॉल वरती ना अटॅक करणं गरजेचं आहे. अभि नाही तो कभी नाही. अमयच्या षटकातला पुढचा बॉल. यावेळेला टप्प्याचा चेंडू होता. इथे काय घडलंय. नोचा इशारा जरूर झालाय. पहिली धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी भवन. 2+1 एकंदरीत 3 धावा आणि येणारा चेंडू हा बीटचा असेल. गौरव जंगम याने जर सामना विजय करून दिला तर अभिषेक जंगम वाघावळे यांच्या माध्यमातून देखील 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर 3 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती 23. येणारा चेंडू हा फ्रीटचा असेल. संधी आहे टीम सखदेव संघासाठी कारण मॅच संपलेली नाहीये. मागील मॅच देखील आपण पाहिली तर अगदी रोमांचक मॅच, हृदयाला स्पर्श करणारी मॅच निश्चितपणाने आपल्याला पाहायला मिळाली. इथे काय घडेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. येणारा चेंडू हा फ्रेटचा आहे. फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे मोठा स्ट्रोक खेळण्याची. इथे मात्र मोठा स्ट्रोक खेचला जाईल का. अमय षटकातला पुढचा बॉल घेऊन सज्ज. यावेळेला मात्र पाहिलं तर लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहेत बाबू तांबे. चेंडूची फेकी करतील तोपर्यंत एक धाव इथे मात्र सहजरित्या कंप्लीट केली जाते.
या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 24 विदाउट लॉस. आतापर्यंत विकेट गमावलेला नाहीये. ही जमेची बाजू असेल सत्यदेव संघासाठी. असं म्हणतात की तुमच्या डावाची सुरुवात चांगली झाली तर मध्यांतर चांगला होत असतो आणि शेवट देखील गोड होत असतो. मात्र इथे विजयाची डंका कोण फुंकणार. 24 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील पाहिलं तर संधी आहेत सत्यदेव संघाला, परंतु सिंगल डबल ऐवजी चौकार षटकार येणं गरजेचं आहे. षटकातला पुढचा बॉल. यानंतर निश्चितपणाने एकाच गावातील दोन संघ आपल्या वर्चस्वासाठी लढताना पाहायला मिळतील. जो सामना 2 षटकाचा असेल, वलवण ए विरुद्ध वलवण बी, अर्थात रायगड विरुद्ध ठाणे अशी लढत निश्चितपणाने पाहायला मिळेल. यावेळेला मात्र पाहिलं तर विसेट मध्ये अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. मिसफिट झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मात्र इथे काय चाललंय. नक्की क्रिकेट चालू आहे की हबाधुबीचा खेळ सुरू आहे हे देखील प्रश्नचिन्ह पडलं. मात्र पंच धावा किती. अरे एकच आहे. सिंगल. यस सिंगल का डबल. अरे सिंगल आहे ना. डबल 2 धावा. या 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती अरे एक आहे ना. जोडली जाते. 26 धावा. हे सिंगल आहे. सिंगल आहे का. हा तर 25 धावा धावफलकावरती. अमाई षटकातला पुढचा बॉल घेऊन प्लेयर रिश्वत खाल्लात. टीमला अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. शफल झाले होते. ऑनसाइड मध्ये खेळण्याचं मन बनवलं होतं, परंतु मुवमेंट ओळखला फलंदाजाचा आणि त्यानुसार हा चेंडू मार्गस्थ केला गेला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 26 धावा धावफलकावरती. अमयची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विकास मोरे मॅच मध्ये थोडेसे मागणी ठरले होते, परंतु कमबॅक करून दिला अमयने. चांगली गोलंदाजी अमयची. फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी ओळखणारा हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. कॉमेंटेटर या मॅच मध्ये देखील दमदार खेळ करतो. ए कॉमेंटेटर अभय. अभी का डॉट आहे. यावेळेला स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची समाप्ती. 26 धावा धावफलकावरती आहे. विशाल आव्हानाचा पाठलाग. पहिले डॉट था. पहिल्या षटक अप्रतिम राहिलं होतं सत्यदेव संघासाठी, परंतु अमयने पलटवार केला या मॅच मध्ये. टोटल 25 धावा. 25 25 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला मात्र ऑनसाइडला चेंडूला वळवलाय. मात्र धावा किती मिळतील तर 6. षटकार आला. या षटकारानं मात्र धावसंख्या उंचावते. 31. 31 धावा या धावफलकावरती आहेत. विजयाकरिता 6 चेंडू द्यायचा. जुना चेंडू द्यायचा. या ठिकाणी शुभागमन झालंय. माननीय माजी नगरसेवक उदेश पाटेकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. आपल्या या क्रीडानगरीमध्ये, आपल्या या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्रीशैल्य चौकेश्वर चषक 2024 पर्व 2 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उदेश पाटेकर साहेब माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम साहेब. आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल सगळे ग्रामस्थ आपले सतेश आभारी आहेत. 6 चेंडू मध्ये आता मात्र विजयाकरिता आवश्यकता आहे तब्बल 31 धावा. आणि अशा स्थितीमध्ये नीरज मोरेच्या हातामध्ये चेंडू सोपवला. आमचे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. षटकातला पहिला बॉल. तिथे अकुट टप्प्याचा चेंडू त्या शॉट अंबोल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. अनिरुद्ध मोरे चेंडू खाली. ऑल कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळालं आणि इथे मात्र सिंगल घेतली जाते. या सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 31. 31 धावा धावफलकावरती. विजयाकरिता 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. पाच चेंडू आणि विजयाकरिता 30 धावांची गरज. म्हणजे अर्थात 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकावे लागतील तरच मात्र सत्यदेव संघ इथे मात्र विजय होईल. अगदी महत्वपूर्ण लढत आहे. नीरज मोरे षटकारला पुढचा बॉल घेऊन. इथे काय घडले देखील पाहावं लागेल. अकुट टप्प्याचा चेंडू जरूर होता. उसळी दिली. पाऊस केला गेला.
मात्र डॉट चेंडूची समाप्ती. आता मात्र अशक्य असं आव्हान, सामना थोडासा हातातून निसटताना पाहायला मिळतोय चकदेव संघाच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तरी यजमानी संघ चकदेव संघ हा क्वालिफाईड झाला. फायनल मध्ये निश्चितपणाने आपण त्यांना खेळताना पाहणार आहोत. शेवटचे 4 बॉल शिल्लक, 30 धावांची गरज. यावेळेला दमदार फटका आहे इंटू द गॅप. चांगले प्रयत्न, चांगले एफर्ट्स दाखवले गेले आणि ते मात्र सिंगल आली आहे. चांगले प्रयत्न पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाकडून. शेवटचे 3 बॉल शिल्लक, विजयाकरिता आवश्यकता आहे तब्बल 29 धावांची. विजयाच्या उंबरठ्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय शिंदी संघ. इथे जर विजय साकारला तर थेट फायनलचं तिकीट प्राप्त होईल शिंदी संघाला. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलं, व्हेरिएशन दाखवलं गेलं, परंतु मैदानाच्या आतमध्ये पहा अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण करत असताना संदेश जंगम. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगलने काही एक बिघाड होणार नाहीये. शेवटचे 2 बॉल्स शिल्लक आणि आता मात्र 28 धावांची गरज. आज सामना संपल्यानंतर ज्या वेळेला लाईट ऑन होईल त्यावेळेचा सामना सुरू होईल. ही सूचना आपण लक्षात घ्या. वलवण ए, वलवण बी, आपण टॉस जरूर होईल परंतु जशी लाईट ऑन होईल त्यानुसारच सामना खेळवला जाईल. आयोजकांची सूचना, ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेला नीरज मोरेचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला गेला आणि पंच आमच्या बाजूला वळण घेत आहेत. वाईटचा इशारा, खराब चेंडू नीरज मोरेचा. हे स्ट्रायकर कोण आहे? नीरज मोरे षटकाला पुढचा बॉल घेऊन राईट अप ओव्हर द विकेटने स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बॅटर पाहायला मिळेल. सज्ज असतील यावेळेला. इथे देखील ही चुकी केली आहे नीरजनं. खराब कामगिरी पाहायला मिळते. चला मनीष दादा जंगम आपण या ठिकाणी संपर्क साधा आमच्या समवेत. वलवण ए आणि वलवण बी संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं. सेमीफायनलची मॅच असेल आणि सामना 2 षटकाचा असेल. दोन्ही संघाच्या संघटनांनी याची नोंद घ्यायची. मॅच मधला शेवटचा बॉल शिल्लक नीरज मोरेचा ओव्हर द विकेटने आणि इथून मॅच फिनिश. शिंदी संघ थेट पोहोचतोय फायनल मध्ये. अभिनंदन टीम शिंदी अँड हार्ड लक टीम चकदेव. आपला देखील चांगला खेळ राहिला तर आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी जे प्रमुख आपले मान्यवर माजी नगरसेवक आदरणीय माननीय श्री उदेश पाटेकर, माजी नगरसेवक तथा विभाग प्रमुख या ठिकाणी उदयजी पाटेकर साहेब उपस्थित आहेत. अगदी आमच्या शब्दाला मान सन्मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी शाही सन्मान होतोय. चंद्रकांत जंगम यांच्या शुभास्ते हा ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जी महाराष्ट्राची आपल्या परंपरा आहे, मायेची श्वास पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. अतिथी देवा बाबा आणि खऱ्या अर्थानं दादा या ठिकाणी पोहोचले आणि या त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ सदैव आणि महिला मंडळ सदैव यांच्या माध्यमातून आपल्याला शब्द सुनणार आहे आम्ही धन्यवाद देतोय. तदनंतर स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करतोय. प्रवेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याकरिता मी आनंद जंगम साहेबांना विनंती करेन आपल्या शुभास्ते दादांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही आपले सदस्य आभारी आहोत. त्यानंतर आदरणीय राजेंद्र इंदोलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. दगडू जंगम यांच्या शुभास्ते त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तदनंतर माननीय संदीपजी नाईक साहेब स्थानिक शाखा प्रमुख आहेत या विभागाचे. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत. नंदकुमार जंगम यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे.
संदीपजी नाईक साहेब जे या ठिकाणी या विभागाचे शाखा प्रमुख आहेत, त्यांचा शुभसन्मान या ठिकाणी केला होता.